स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी सद्भावना दौड काढण्यात येते. गेल्या 34 वर्षांपासून पी.एन. पाटील हे सद्भावना दौडचं आयोजन करत होते. त्यामुळे स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या पश्चात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार 20 ऑगस्ट रोजी ही सद्भावना दौड काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी दिली. या कार्यक्रमाला स्वर्गीय पी.एन. यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनाही निमंत्रण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सकाळी 10 वाजता या दौडला सुरुवात होईल. खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील या दौडमध्ये सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये सुरुवातीला 200 कार्यकर्ते ज्योत घेऊन पुढे असतील. दौडमधील एका वाहनामध्ये राजीव गांधी यांची प्रतिमा ठेवण्यात येणार असून त्या पाठोपाठ दुचाकी रॅली निघेल. शाहू समाधीस्थळ दसरा चौकमार्गे निघालेल्या या रॅलीचा मध्यवर्ती बसस्थानकाजवळील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात येणार आहे. आपल्या शाहू समाधीस्थळापासून त्याची सुरुवात होईल सकाळी 10 वाजता 20 तारखेला आणि ती दसरा चौक मार्गे, दाभोळकर चौक मार्गे राजीवजी गांधींचा पुतळा जो आहे आपल्या वटेश्वर मंदिराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ती दौड जी आहे ही संपन्न होईल. दौडीचं स्वरूप असं असणार आहे. त्या ठिकाणी एक 100-200 कार्यकर्ते ज्या ठिकाणी मशाल ज्योत जी आहे ती दौडत म्हणजे पळत त्या ठिकाणी ती जाणार आहेत. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागच्या बाजूला मोटरसायकलवरून सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये सहभागी होतील. त्यामध्ये राजूजींचा कटआउट ते पुढच्या बाजूला असेल. पत्रकार परिषदेला माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, प्रतापसिंह जाधव, जय पटकारे, मोहन सालपे, रियाज सुभेदार, अमर समर्थ, सुयोग मगदूम, संजय परकारे, बाळासाहेब सरनाईक, सरलाताई पाटील, संपतराव चव्हाण पाटील, प्रवीण पाटील, पूजा आरडे उपस्थित होते.